हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि तब्बल 25 वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनाची साक्ष असलेला किल्ला म्हणजेच राजगड। हा किल्ला एक दुर्मिळ आणि भव्य दुर्ग असून शिवकालीन इतिहासाचा, मराठमोळ्या संस्कृतीचा आणि हिंदवी स्वराज्याचा एक जिवंत प्रतीक आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला या भव्य राजगड किल्ल्याचा इतिहासाची आणि काही श्वास रोखून धरणाऱ्या सिनेमॅटिक दृश्यांची सफर घडवेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। शिवसकाळ मित्रांनो, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन अशा ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलो आहोत एक माझा आवडता गड पाहण्यासाठी, तोच म्हणजे गडांचा राजा आणि राजांचा गड असलेला राजगड पाहण्यासाठी। चला तर आता आपण राजगड सर करण्यासाठी चालू करू। ज्या लोकांना राजगड किल्ल्याचा इतिहास माहीत आहे त्यांच्यासाठी राजगड खूपच खास आहे। दरवर्षी हजारोंच्या संख्येने अनेक शिवभक्त या किल्ल्याची सुंदरता बघण्यासाठी येत असतात। राजगड किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामध्ये वसला असून तो पुण्यापासून साधारणतः 50 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। या किल्ल्याला येण्यासाठी दोन प्रमुख पायवाटा, एक पाली गाव व दुसरे म्हणजे गुंजवणे गाव। तर आज आपण पाली गावामधून हा ट्रेक चालू केला आहे। तर मित्रांनो, खूप दिवसापासून ट्रेक केला नाही आहे, त्यामुळे थकवा खूप जाणवत आहे। आता बऱ्यापैकी आपण एक 40-45 मिनिटं वॉक करून वरती आलेलो आहोत। आता इथून आपल्याला तुम्ही पाहू शकाल या ठिकाणाहून कच्चा रस्ता संपलेला आहे आणि या ठिकाणाहून आता आपल्याला पायऱ्यांचा मार्ग चालू झालेला आहे। या पायऱ्या सुद्धा बघितला तर तुम्ही हाईटला जास्त आहेत। तर आता आपण या पायऱ्यांचा टप्पा क्लिअर करून पहिल्या पाली दरवाजाजवळ जाऊ। चला आता आपण पुढे जाऊ। तर मित्रांनो, आता पूर्ण गड चढून आपण किल्ल्याच्या पहिल्या महादरवाजाजवळ आलो आहे। तर हाच तो पहिला महादरवाजा, ज्याला पाली दरवाजा असं सुद्धा म्हणतात। याला पाली दरवाजा असं म्हटलं जातं कारण आपण जो ट्रेक चालू केला आहे तो पाली दरवाजातून चालू केला आहे, त्याच्यामुळे या दरवाजाला पाली दरवाजा असं नाव पडलं। आणि या गडावरती येण्यासाठी अजून एक मार्ग आहे, तो गुंजवणेद्वारे आहे। तो दरवाजा आपल्याला त्या साईडला पाहायला मिळतो। चला तर आता आपण गडामध्ये जाऊ। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती भव्य असं द्वार आहे। द्वार पाहिलं तर एक हत्ती अंबारी सकट आत येऊ शकतो असं भासून येतं। आणि तिथून जर तुम्ही आतमध्ये आलात तर तुम्हाला या ठिकाणी देवडी पाहायला मिळते। ही देवडी सैनिकांच्या विश्रांतीसाठी सध्याला बनवलेली आहे। आणि या ठिकाणी पाहू शकता तटबंदी सुद्धा अजून सुद्धा सुव्यवस्थित स्थितीत आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, जर तुम्ही या दरवाजात उभं राहिला तर तुम्हाला इथून थेट बाले किल्ल्याचा व्ह्यू दिसतोय। पूर्ण बाले किल्ल्याची तुम्हाला तटबंदी दिसते, पूर्ण डोंगर असं तासल्यावानी दिसत आहे। आता तुम्हाला तो प्रखर उन्हाच्या मुळे स्पष्ट दिसत नसेल, पण खूप सुंदर असा व्ह्यू इथून तुम्हाला पाहायला मिळतो। तर मित्रांनो, थोडंसं वरती आल्यानंतर या ठिकाणी एक छोटासा दरवाजा आहे। तिथून जर तुम्ही समोर आला तर तुम्ही जो महादरवाजा आहे त्याच्या वरच्या साईडच्या सज्जावरती येऊन पोचता। त्या काळी कदाचित याचा उपयोग महादरवाजाच्या संरक्षणासाठी केला जात असेल। जर तुम्ही पाहिला या ठिकाणी, हे बघा या ठिकाणी
पूर्ण पायवाट आपल्याला इथून पाहायला मिळते. तसेच गडाच्या खालचा भागसुद्धा आपल्याला इथून दिसून येतो. आणि जर या साईडला पाहिला तर या साईडला एक बुरुजसुद्धा आपल्याला दिसतो. इसवी सन 1647 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला. त्यानंतर या गडाच्या बांधकामाला सुरुवात झाली. 1654 मध्ये या गडाला राजगड असे नाव देण्यात आले. महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मावती मंदिराची स्थापना केली होती, जेव्हा त्यांनी या गडाचे नाव मुरमदेव डोंगरावरून राजगड असे ठेवले. पद्मावती मंदिर असलेल्या जागेला पद्मावती माची म्हटलं जातं आणि ही माची सर्वात महत्वाची माची होती. असे म्हटले जाते की महाराज जेव्हा आग्र्यावरून सुटून आले होते तेव्हा त्यांची जिजाऊ मातेसोबतची पहिली भेट याच मंदिरात झाली होती. या माचीवरती तुम्हाला पाहायला मिळते पद्मावती तलाव, पद्मावती मंदिर, रामेश्वरम मंदिर, राजवाड्यांचे अवशेष, सदर, चोर दरवाजा आणि सईबाईंची समाधी. तर मित्रांनो, मंदिराच्या साईडला तुम्ही आलात तर तुम्हाला इथं पिण्याच्या पाण्याचं टाकं लागतं. पण आता कंडिशन पाहिली तर पाणी पिण्यायोग्य नाही आहे. इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला चोर दरवाजा पाहायला मिळतो. आता ही प्रॉपर वाट आहे. ही वाट तुम्हाला गुंजवणे मार्गे जर तुम्ही येत असाल तर त्या गुंजवणे मार्गे दरवाजाला जाऊन पोचते. तर मित्रांनो, आता आपण पद्मावती माची बघून झालेले आहे. आता खूप वेळ झाला आहे, 4-4:30 वाजायला आलेले आहेत. तर आता आपण बाले किल्ला उद्या बघू आणि आता आपण संजीवनी माचीकडे जाऊ. तुम्हाला सांगतो, संजीवनी माचीवरून जो काही सूर्यास्त दिसतो त्याला तोड नाही. चला तर आता आपण पहिला संजीवनी माचीकडे जाऊ. राजगडाचं बांधकाम सुरू होतं. स्वराज्याची राजधानी घडत होती. मुरमदेवाच्या डोंगरावर मोरोपंतांच्या देखरेखीखाली सोन्याचा गंध, दगडांचा आवाज आणि घुमणारे जय जयकार. महाराज स्वतः प्रत्येक बांधकाम बारकाईने पाहत होते. एक दिवस शिवरायांनी माचीवरील तोफांचे बुरुज पाहिले. क्षणात त्यांच्या डोळ्यात काळजी झळकली. या बुरुजांमागे जागा अपुरी आहे. तोफा डागल्यावर गाडे मागे सरतील तेव्हा अपघात होईल. महाराजांचा आदेश झाला, हा डोंगर कडा फोडा. सुरुंग लावण्याचं काम हिरामन बेलदार आणि त्यांचा मुलगा तोरमन यांच्याकडे आलं. तोरमनने सुरुंग पेटवला, पण पळताना तो वेलीत अडकला. क्षणात स्फोट झाला. धूर, माती आणि सगळ्यांच्या नजरेसमोर त्याचं शरीर उडालं असं वाटलं. पण काही क्षणांनी तोच तोरमन धडपडत उभा राहिला, जिवंत. सगळ्यांचे डोळे पाणावले. महाराज स्वतः पुढे आले, त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, याला संजीवन लाभलं. पुढे या माचीस संजीवनी माची म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ही दंतकथा पाहून डोळे भारावून आले. तर मित्रांनो, संजीवनी माचीमध्ये तुम्ही एंट्री केल्यानंतर थोडंसं खालती आल्यानंतर तुम्हाला हा शेवटचा टप्पा माझ्या बॅक साईडला पाहायला मिळतो, जिथून दुहेरी तटबंदी चालू होते. आणि तुम्ही बघू शकता त्या साईडला लास्टला जो शेवटचा बुरुज आहे. आणि इथून तुम्हाला तोरणागडाला जाण्यासाठी एक रस्ता आहे. आणि जरासा समोर गेला तर तुम्हाला इथं एक दरवाजा दिसेल, त्याला आळू दरवाजा असं म्हटलं जातं. चला तर आता आपण तो दरवाजा पाहू.
या ठिकाणाहून अशी फिरून वाट अशी खालती गेली आहे आणि तोरणागडाला जाऊन भेटली आहे. तर मित्रांनो, आता आपण इथून खालती आलो. खालती आल्यानंतर या ठिकाणी आम्हाला दुहेरी तटबंदी दिसते. तुम्ही म्हटलं तर ही चिलकती तटबंदी सुद्धा म्हणू शकता. या ठिकाणी हा जो बुरुज आहे किंवा ही जी तटबंदी आहे जवळजवळ 3 ते 4 फूटची एक तटबंदी अशी दिसून येते आणि त्याच्यानंतर इथं एक व्यक्ती जाईल असे गॅप आहे आणि पुन्हा या ठिकाणी 3 ते 4 फीटची एक तटबंदी दिसून येते. तर मित्रांनो, मस्त मध्ये सनसेट आता आपण एन्जॉय केला आहे. अजून सुद्धा थोडासा आपल्याला दिसत आहे. आता इथंच आम्ही या ब्रिजावरती थोडा वेळ बसू. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी तोरणा फोर्ट दिसत आहे आपल्याला. तसेच त्याच्या बाजूला इकडे बघितलात तर लिंगाणा फोर्ट आहे आणि त्या ठिकाणी रायगड फोर्ट आहे. आणि ही जी ट्रेल गेली या साईडून ती डायरेक्ट तोरणागडाला गेलेली आहे. आता मस्त मध्ये आपण याच ठिकाणी बसून सनसेट एन्जॉय करू. सनसेट नंतर आम्ही सुवेळा माचीकडे जाण्यासाठी निघालो. शांत वातावरण, अंधार बुडूक यामध्ये टॉर्च लावून आम्ही पुढे पुढे जात होतो. मध्ये जाता जाता पायवाटेतील माती भुसभुशीत झाल्या कारणाने सरकत होती. इतक्यातच चंद्रदेवताचे दर्शन झाले आणि ते पाहून मन भारावून गेले. जाता क्षणीच टेंट लावून आम्ही जेवण बनवून घेतले व शेकोटीचा अनुभव घेतला. नंतर आम्ही जेवण करून झोपी गेलो. शिव सकाळ मित्रांनो, एक नवीन दिवस, एक नवीन सुरुवात. जसे टेंटच्या बाहेर आलो तर समोरचा व्ह्यू पाहून थक्क झालो. आकाशातील सूर्योदयाचे रंग पाहून मन भारावून गेलं. मित्रांनो, तर आता आपण सुवेळा माची जवळ आहोत. या वरच्या ठिकाणी आम्ही आता इथंच कॅम्पिंग केलेलं होतं. आता आपण सुवेळा माचीचा झुंजार बुरुज पाहू. असे म्हटले जाते 1670 मध्ये कोंढाणाच्या युद्धात शूरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकला होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज याच बुरुजावरती होते. या युद्धामध्ये तानाजी मालुसरे यांनी शेवटचा श्वास घेतला. जेव्हा ही खबर महाराजांना भेटली तेव्हा त्यांनी म्हटले की गड आला पण सिंह गेला. तेव्हापासून कोंढाणा गडाचे नाव सिंहगड पडले. तर मित्रांनो, आता आपण सुवेळा माचीवरती आहोत आणि माचीचा एंड बुरुज त्या साईडला आहे. तो आता आपण बघून आलेलो आहोत. आणि तुम्ही या ठिकाणी माझ्या बॅक साईडला पाहत असाल तर एक हत्तीच्या शेपचा दगड आहे आणि त्या दगडावरती बुरुज आहे. सेम हत्तीच्या वरती जशी अंबारी असते त्या पद्धतीने इथून व्ह्यू दिसत आहे. त्याला हत्ती प्रस्तर असं संबोधलं जातं. याच माचीवरती आपल्याला पाहायला मिळतं ते मेढे. डोंगराच्या खडकात नैसर्गिकरित्या तयार झालेले हे चित्र. सुवेळा माचीनंतर आम्ही निघालो बालेकिल्ल्याच्या दिशेने. वरती जाण्याचा मार्ग थोडासा कठीण आहे.
तर मित्रांनो, आता आपण बालेकिल्ला चढून वरती आलेलो आहोत. तुम्ही माझ्या या साईडला पाहू शकता, बालेकिल्ल्याचा महादरवाजा तुम्हाला दिसून येतो. तर या महादरवाजाच्या बरोबर समोर जन्नी मातेचं मंदिर आहे. तर या महादरवाजामध्ये 32 दातांचं बोकड म्हणजेच अफजल खानचं मस्तक दहन केलेलं आहे असं मानलं जातं. आणि जो हा महामार्ग आहे हा प्रमुखतः राजा किंवा त्यांचे ऑफिसर लोक यूज करत होते असं नमूद केलेलं आहे. आणि याच्या बॅक साईडला एक रोड आहे. तो रस्ता, तो पायरी मार्गसुद्धा पाली दरवाजा 2 मध्ये जाऊन पोचतो. त्या ठिकाणाहून स्त्रिया किंवा दासी इतर लोक बालेकिल्ल्यावरती येतात. येथे आपल्याला पाहायला मिळते ब्रह्मदेव मंदिर. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ब्रह्मदेव मंदिर आहे. आणि याच ब्रह्मदेव मंदिरच्या बॅक साईडला आम्हाला या ठिकाणी 2 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. आणि पाहिलं ना, या पाण्याच्या टाक्यांची रचना बघितलं तर या साईडला तुम्हाला पोकळ दिसत आहे, जसं की हे मंदिर त्या पाण्याच्या टाकीवरती बसवलेलं आहे. असं मानलं जातं की ब्रह्मदेव कमळावरती विराजमान असतात. त्याच पद्धतीची रचना या ठिकाणी त्या काळी केलेली आपल्याला दिसून येते. आणि याच्याच बॅक साईडला तुम्हाला इथे बाजारपेठ सुद्धा दिसून येते. बालेकिल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळते ते भव्य असे महाद्वार, जननी मातेचे मंदिर, ब्रह्म मंदिर, राजवाड्याचे अवशेष, चंद्रकोर तलाव. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओवरती सुंदर अशी कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.